मन्नत मल्टीपर्पज असोसिएशन पेण येथील कार्यालयाचे शुक्रवार दिनांक जून 26 रोजी संध्याकाळी विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी अनिकेत तटकरे यांनी मन्नत मल्टीपर्पज असोसिएशनच्या अध्यक्षा मुस्कान झटाम व त्यांच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या। तसेच महिला सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले। ही एक संस्था असून ती ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायत तसेच शासकीय व अर्धशासकीय कार्यालयांना आवश्यक विकासात्मक सेवा, साहित्य व उपाययोजना एकाच छताखाली, मागणीनुसार व गुणवत्तापूर्ण पद्धतीने उपलब्ध करून देते। तसेच मोठ्या प्रमाणावर आरोग्य प्रशिक्षण व जनजागृती मोहिमा राबवण्याची क्षमता या संस्थेकडे आहे। मुस्कान रफीक झटाम या महिला सक्षमीकरणासाठी गेल्या दशकापासून कार्यरत आहेत। स्वतः ट्रेनिंग देण्यापासून केलेली सुरुवातीचे रूपांतर आज संस्थेमध्ये झालेले आहे। त्याचप्रमाणे संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम देखील यापूर्वी राबवले गेलेले आहेत आणि पुढेही राबवण्यात येतील। स्किल डेव्हलपमेंट हब बनवण्याचा संस्थेचा मानस आहे असल्याचेही अध्यक्षा मुस्कान झटाम यांनी सांगितले। या कार्यक्रमाप्रसंगी आमदार अनिकेत तटकरे, सभापती वैकुंठ पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, डॉक्टर रत्नदीप गवळी, अमित नाईक, उमाताई मुंढे, दयानंद भगत, वसुधा पाटील, मंगेश नेने, विकास पाटील, हबीब खोत, भरत शहा आदींसह मान्यवर व पत्रकार बंधू उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। महिला सक्षमीकरण त्याचबरोबर या भागातील पेण तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील भगिनींना असेल, विद्यार्थ्यांना असेल, वेगवेगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण देण्याकरता आमची भगिनी मुस्कान आणि त्यांचे सर्व सहकारी कार्यरत होते। आज मन्नत मल्टी स्पेशालिटी असोसिएशन, मल्टीपर्पज असोसिएशन या नावाने त्यांनी एक नवीन संस्था उभारली। त्याच्या माध्यमातून या भागातील भगिनींना सध्याच्या असलेल्या एकंदरीतच संगणकाच्या युगामध्ये, त्याचबरोबर आपण पाहताय की आता पेण हा परिसर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता तिसरी मुंबई म्हणून विकसित आता होणार आहे। अशा वेळेस भविष्याचा वेध घेत आपल्या भागातील माता भगिनींना आतापासूनच दर्जेदार प्रशिक्षण देऊन स्किल मॅनेजमेंट असेल, त्याचबरोबरच ह्युमन रिसोर्सेसमध्ये वेगवेगळ्या ज्या काही परव्ह्यू त्याच्यामध्ये गोष्टी येतात, त्या सर्वच गोष्टींना माझ्या भगिनींना प्रोत्साहन देण्याकरता, मार्गदर्शन देण्याकरता ही संस्था त्या ठिकाणी कार्यरत होणार आहे। त्यांना माझ्याकडनं माननीय महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री मान्य आदिताई असेल, मान्य खासदार तटकरे साहेब असतील, आम्हा सर्वांकडूनच मनपूर्वक शुभेच्छा देतो। या संस्थेच्या माध्यमातून उत्तरोत्तर चांगली कामगिरी हो आणि त्याचबरोबरच येत्या वर्षभरामध्ये ह्या संस्थेमधून ज्या ज्या महिला प्रशिक्षित होतील किंवा मार्गदर्शन घेतील, त्या सुद्धा उच्च पदावर विराजमान झालेल्या आम्हाला पाहायला मिळो।